नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या तासामध्ये आपण मागणीची लवचिकता ही संकल्पना बघितलेली आहे. त्यामध्ये मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धती, त्यानंतर मागणीतील विचलन इत्यादी संकल्पना ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. आज आपल्याला जे आपले चौथे प्रकरण आहे त्याचं नाव जे आहे ते आहे पुरवठा विश्लेषण. त्यालाच इंग्रजीमध्ये सप्लाय अनालिसिस असं देखील म्हटलं जातं. आता मागणीच्या अभ्यासाप्रमाणेच किंवा मागणीच्या लवचिकतेप्रमाणेच पुरवठ्याचा अभ्यास देखील महत्त्वाचा आहे. कारण का पुरवठा ही संकल्पना जी आहे ती मूलभूत संकल्पना आहे आणि पुरवठा हा जसा अर्थव्यवस्थेमध्ये मागणी हा घटक महत्त्वाचा आहे, तसाच पुरवठा हा देखील घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजेच कोणत्याही बाजारामध्ये आपण जरी गेलो किंवा अर्थव्यवस्थेकडे जर आपण पाहायचं म्हटलं तर मागणीप्रमाणेच आपल्याला पुरवठ्याचा देखील विचार करावा लागतो. केवळ मागणी किंवा केवळ पुरवठा अभ्यासून चालणार नाही. तर आपल्याला अभ्यास करत असताना किंवा एकंदरीत संकल्पना आपल्याला समजून घेत असताना मागणी आणि पुरवठा या दोन्ही घटकांचा अभ्यास किंवा संकल्पना आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण का हे दोन्ही घटक जे आहेत ते दोन्ही घटक आहेत एकमेकावरती अवलंबून आहेत. तर मग आपल्याला पुरवठा म्हटलं किंवा पुरवठ्यात जसं आपण मागणीचा विचार केला की मागणीचे करणारा जो काही घटक आहे तो म्हणजे उपभोक्ता किंवा ग्राहक. तसंच पुरवठा ही संकल्पना म्हटलं की साहजिकच आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे विक्रेता किंवा उत्पादक. म्हणजेच मागणीमध्ये ग्राहक महत्त्वाचा आहे तर पुरवठा या संकल्पनेमध्ये विक्रेता किंवा उत्पादक हा घटक महत्त्वाचा आहे. तर मग या पुरवठ्याच्या विश्लेषण या संकल्पनेमध्ये आपल्याला एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पनांचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. तर एकूण उत्पादन या संकल्पनेचा अभ्यास करत असताना एकूण उत्पादन म्हणजे काय, ते कशावरती अवलंबून आहे, तर या घटकांचा आपण या संकल्पनेमध्ये अभ्यास करणार आहोत. तर एकूण उत्पादन म्हणजे काय, तर उत्पादन जे आहे ते उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे काय केलं तयार किंवा निर्माण केलेलं असतं. मग उत्पादन प्रक्रियेच्या माध्यमातून निर्माण केलेले जे उत्पन्न आहे किंवा जे उत्पादन आहे त्याला म्हटलं जातं उत्पादन किंवा एकूण उत्पादन. किंवा असं देखील म्हटलं जातं की विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. बघा, एकूण उत्पादन म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. आता हे एकूण उत्पादन जे आहे ते एकूण उत्पादन हे उपभोगाचे माध्यम आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जितक्या प्रमाणामध्ये उत्पादन तयार होईल तेवढ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे, त्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू उपभोगासाठी तयार होणार आहेत. कारण का जे उत्पादन तयार झालेलं आहे त्या उत्पादनाचा आपण काय करत असतो, म्हणजेच ग्राहक जो आहे तो ग्राहक मागणी करून उपभोग घेत असतो. मग हे उत्पादन प्रक्रियेमध्ये आदानांचे रूपांतर जे आहे ते रूपांतर प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होत असते.
कारण का ही जी काही उत्पादन प्रक्रिया आहे त्या उत्पादन प्रक्रियेत आदानांचे जे काही रूपांतर आहे ते रूपांतर प्रदानांमध्ये किंवा वस्तूच्या उत्पादनामध्ये होत असतं, त्याला म्हटलं जातं एकूण उत्पादन. तर ही एकूण उत्पादनाची जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाचं तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये काय केलं जातं, तर या एकूण उत्पादन या संकल्पनेमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जे काही विशिष्ट कालखंड आहे त्या विशिष्ट कालखंडामध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांच्या जी काही नगरसंख्या आहे त्या नगरसंख्येची काय केलेली असते, बेरीज केली जाते आणि त्याच्याहून एकूण उत्पादन किती झालेलं आहे हे आपल्याला समजत असतं. तर हे झालं आपण थोडक्यात एकूण उत्पादन म्हणजे काय. तर या ठिकाणी जी काही उत्पादन प्रक्रिया आहे ती उत्पादन प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, कारण का त्याचा वेग जो आहे त्या उत्पादन प्रक्रियेचा वेग जितका अधिक अर्थव्यवस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने चाललेला असेल तेवढ्या प्रमाणामध्ये ते काय होणार आहे, उत्पादन जे आहे ते उत्पादन मोठ्या प्रमाणावरती निर्माण होणार आहे. म्हणजेच मग हे जे काही विशिष्ट कालावधी जो आहे त्या विशिष्ट कालावधीत उत्पादन कार्यासाठी वापरलेले सर्व जे काही उत्पादन घटक आहेत त्या उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन केलेलं असतं आणि त्यांची जी काही एकूण बेरीज आहे ते एकूण बेरीज किंवा एकूण नगरसंख्या म्हणजे काय, तर एकूण उत्पादन. म्हणजेच उत्पादन तयार करण्यासाठी जे काही उत्पादन घटक कोणते आहेत तर आपण पाठीमागे बघितलेले आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 काय आहेत, उत्पादन घटक आहेत. त्या उत्पादन घटकांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचं उत्पादन होत असतं. मग हे विशिष्ट कालखंड जो आहे, विशिष्ट कालखंड म्हणजे समजा असं आपण गृहीत धरू की एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या सर्व वस्तू आणि सेवांची नगरसंख्येची बेरीज म्हणजे काय, तर एकूण उत्पादन होय. हे झालं एकूण उत्पादन. त्यानंतर दुसरी संकल्पना आपल्याला बघायची आहे साठा. आता साठा हा जर आपण पाहिलं तर साठा हा काय आहे, पुरवठ्याचा स्रोत आहे. आता पुरवठ्याचा स्रोत कसा, तर आपल्याला पुरवठा करायचा आहे, समजा 10 नगरसंख्येची विक्री करायची आहे, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, 10 नगरसंख्येचा पुरवठा करायचा आहे. मग तो आपण कशामधून करणार की आपला जो काही साठा आहे त्या साठ्याच्या माध्यमातूनच काय करणार, आपण पुरवठा करणार. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे. आता जर आपल्याकडे साठाच नसेल, म्हणजे एखाद्या वस्तूचा आपल्याकडे साठाच नसेल तर त्याच्या किमती किती जरी वाढल्या तरी आपल्याला त्याचा पुरवठा करता येणार नाही. मग पुरवठा करायचा असेल किंवा जेव्हा आपल्याला पुरवठा करायचा आहे तेव्हा आपल्याकडे तितक्या प्रमाणामध्ये जेवढा पुरवठा आपल्याला करायचा आहे तितक्या प्रमाणामध्ये आपल्याकडे साठा असणं गरजेचं आहे. म्हणून म्हटलं जातं की साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे. कारण का आपण साठ्याशिवाय पुरवठा करणं शक्य होत नाही. मग तो 1 नगरसंख्येचा असेल किंवा 2 नगरसंख्येचा असेल, 1000 नगरसंख्येचा असेल, तर जेवढ्या काही नगरसंख्येचा तुम्हाला पुरवठा करायचा आहे कमीत कमी तेवढी तरी नगरसंख्या आपल्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तेवढा पुरवठा आपल्याला करणं शक्य होणार आहे. उदाहरणार्थ समजा आपल्याकडे साठा 100 नगांचा आहे आणि तुम्हाला 120 नगांचा पुरवठा करायचा आहे, तर ते देखील शक्य होणार नाही. कारण का साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, त्याबरोबरच साठ्या इतकाच पुरवठा असतो, साठ्यापेक्षा जास्त पुरवठा कधीही होऊ शकत नाही. एक होऊ शकतं की साठ्यापेक्षा पुरवठा जो आहे तो पुरवठा कमी राहू शकतो, परंतु साठ्यापेक्षा पुरवठा जो आहे तो कधीही जास्त राहू शकत नाही. कारण का साठ्यामधूनच आपण काय करत असतो, पुरवठा करत असतो. म्हणून त्या ठिकाणी साठ्याशिवाय पुरवठा शक्य नाही किंवा साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे. आता मग साठा जो आहे तो साठा कधी जास्त असतो आणि कधी कमी असतो, तर याचा जर आपण विचार केला तर साठा हा कशावरती अवलंबून आहे, तर त्या ठिकाणी त्या कालावधीमधला किंवा त्या कालखंडामधल्या किमतीवरती अवलंबून आहे आणि मागणीवरती अवलंबून आहे. जास्त करून जर आपण पाहिलं तर किंमत या घटकावरतीच पुरवठा जो आहे तो अवलंबून असतो. मग जर पुरवठा जो आहे तो पुरवठा कधी जास्त असतो, ज्यावेळेस किंमत जास्त असते त्यावेळेस. आता ज्यावेळेस किंमत जास्त असते त्यावेळेस पुरवठा जास्त असतो, म्हणजेच त्या परिस्थितीमध्ये साठा जो आहे तो साठा काय होतो, हळूहळू कमी होत जातो. याच्या उलट अर्थव्यवस्थेमध्ये किंवा बाजारामध्ये ज्यावेळेस किंमत जी आहे ती कमी असते त्यावेळेस पुरवठा कमी होतो आणि साठा जो आहे तो वाढत राहतो. म्हणजेच थोडक्यात काय, तर जेव्हा किंमत जास्त तेव्हा पुरवठा जास्त आणि साठा कमी, आणि ज्यावेळेस किंमत कमी त्यावेळेस पुरवठा कमी साठा जास्त,
राहण्याची शक्यता असते. तर या ठिकाणी मग पुरवठा म्हणजे नेमकं काय, तर विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे काय, साठा होय. लक्षात, साठा म्हणजे काय, तर विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली नगसंख्या म्हणजे साठा होय. आणि साठा हा संभाव्य काय असतो, पुरवठा असतो, जो की किमतीवरती अवलंबून असतो. याचबरोबर उत्पादनातील वाढीबरोबर साठ्यात देखील काय होत असते, वाढ होत असते. जसं आपण पहिला मुद्दा बघितला, एकूण उत्पादन म्हणजे उत्पादन प्रक्रियाच्या गतीवरती एकूण उत्पादन अवलंबून आहे किंवा उत्पादन घटकांच्या गतीवरती एकूण उत्पादन अवलंबून आहे. हे उत्पादन जसजसं वाढत जाईल तसं काय होणार आहे, साठा हा वाढत जाणार आहे. म्हणून म्हटलं जातं की उत्पादनातील वाढीबरोबर वस्तूचा साठा जो आहे तो साठा वाढत जातो. आणि सर्वसाधारणपणे जसं तुम्हाला मागे मी सांगितलं की साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. म्हणजे ज्याचा अर्थ काय झाला की पुरवठा हा साठ्यापेक्षा नेहमी काय असतो, कमी असतो. किंवा असं आपण म्हणू शकतो पुरवठा जो आहे तो पुरवठा साठ्यापेक्षा कमी किंवा साठ्या इतका असतो, साठ्यापेक्षा जास्त नसतो. आता याच्यामध्ये देखील साठा हा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो, कारण एकूण साठ्यामध्ये सध्याचा साठा आणि मागील साठा यांचा काय झालेला असतो, समावेश झालेला असतो. म्हणून साठा जो आहे तो साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. आता एकूण साठ्यात सध्याचा साठा आणि मागील साठा मिळून काय होणार, एकूण साठा. मग एकूण साठा हा त्या ठिकाणी वाढत जात असतो आणि किमतीनुसार त्या ठिकाणी पुरवठा जो आहे तो पुरवठा किती करायचा हे त्या ठिकाणी उपभोक्ता जो आहे तो उपभोक्ता ठरवत असतो, किंवा विक्री करणारा जो काही विक्रेता आहे तो विक्रेता किती पुरवठा करायचा हे त्या ठिकाणी ठरवत असतो. म्हणून त्या ठिकाणी साठा जो आहे तो साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. याचबरोबर जर आपण या ठिकाणी विचार केला की दोन प्रकारच्या आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आहेत, एक म्हणजे टिकाऊ वस्तू आणि दुसरी आहे नाशवंत वस्तू. आता टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर टिकाऊ वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा जो आहे तो साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. कारण का, चांगली किंमत मिळेपर्यंत उत्पादक जो आहे तो उत्पादक वस्तूचा पुरवठा बाजारामध्ये करत नाही, तो साठा करून ठेवणं पसंत करतो. परंतु नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये चांगली किंमत मिळेपर्यंत आपल्याला थांबणं शक्य नसतं, कारण का ती वस्तूच कशी आहे, नाशवंत आहे. मग या नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये साठ्या इतकाच पुरवठा त्या ठिकाणी असतो. कारण का उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर मग नाशवंत वस्तू कोणत्या, की फळे आहेत, त्यानंतर पालेभाज्या आहेत, दूध आहे, मासे आहेत, अंडी आहेत, मांस आहे. हे जे काही नाशवंत वस्तू आहेत त्या नाशवंत वस्तूंचा साठा जो आहे तो साठा त्या ठिकाणी दीर्घकाळपर्यंत ठेवणं शक्य नसतं. म्हणजे किंमत कमी असो किंवा किंमत जास्त असो तर आपल्याला त्या अशा नाशवंत वस्तूंचा साठा हा पुरवठा जो आहे तो पुरवठा हा साठ्यामधून करावाच लागतो. म्हणून फक्त नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये साठा जो आहे किंवा पुरवठा जो आहे तो पुरवठा हा साठ्या इतका असतो. जसं तुम्हाला आता मी सांगितलं की भाज्या आहेत, फळे आहेत, मांस आहे, मासे आहेत, अंडे आहेत, जेवढे काही नाशवंत आहे त्या नाशवंत वस्तूंच्या बाबतीमध्ये ही आपल्याला परिस्थिती दिसून येते. म्हणून साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त किंवा पुरवठ्याबरोबरती असतो असं देखील म्हटलं जातं. पण पुरवठा हा जो आहे तो साठ्यापेक्षा जास्त कधीही नसतो, कारण का आपण साठ्यामधूनच काय करत असतो, वस्तूचा पुरवठा जो आहे तो करत असतो. तशा पद्धतीने साठा ही संकल्पना आपण विचारात घेतलेली आहे. त्यानंतर या संकल्पनेमधला तिसरा घटक महत्वाचा आहे तो म्हणजे पुरवठा. कारण का 3 पद्धती आहेत त्याच्यामध्ये, एकूण उत्पादन, त्यानंतर साठा आणि तिसरी पद्धत आहे पुरवठा. तर या ठिकाणी पुरवठ्याचा विचार त्या ठिकाणी आपल्याला करायचं म्हटलं तर साहजिकच या ठिकाणी पुरवठा ही जी काही संकल्पना आहे त्या संकल्पनेचा आपण विचार करत असताना किंमत या घटकाला पुरवठ्याच्या संकल्पनेमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे.
कारण का किमतीवरतीच सर्वस्वी पुरवठा जो आहे तो अवलंबून असतो. म्हणजे किंमत कमी झाली पुरवठा कमी होतो, किंमत जास्त झाली पुरवठा जो आहे तो जास्त होतो. म्हणून त्या ठिकाणी पुरवठा आणि किंमत यांचा जो काही संबंध आहे तो संबंध कशा स्वरूपाचा आहे तर समस्वरूपाचा आहे. म्हणून असं देखील म्हटलं जातं की पुरवठा ही संकल्पना सापेक्ष संकल्पना आहे आणि पुरवठा हा नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्यांचे परिमाण या संबंधात काय केला जातो व्यक्त केला जातो. कारण का बघा आपण जर व्याख्या जर विचारात घेतली तर लगेच तुमच्या लक्षात येईल. विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखाद्या विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असं म्हटलं जातं. किंवा जर ढोबळ मारणे आपण व्याख्या जर विचारात घेतली तर विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे पुरवठा असं देखील म्हटलं जातं. मग हा जो काही विशिष्ट काळ आहे किंवा विशिष्ट किंमत आहे म्हणजे साहजिकच काय झालं की पुरवठा जो आहे तो पुरवठा नेहमी किंमत, वेळ, कारण का विशिष्ट काळ म्हणजे वेळ, विशिष्ट किंमत म्हणजे किंमत हा घटक त्या ठिकाणी आला आणि ह्या विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला किती नगसंख्यांची बाजारामध्ये विक्री करायला उत्पादक तयार आहे म्हणजेच काय झालं नगसंख्या हा शब्द त्या ठिकाणी आला. म्हणून असं म्हटलं जातं की पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. त्याचबरोबर पुरवठा हा नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या इत्यादी तीन किंवा या घटकांच्या संबंधामध्ये किंवा या घटकांच्या बाबतीमध्ये व्यक्त केला जातो. किंवा जर आपण पॉल सॅम्युएल्सन यांची जर व्याख्या विचारात घेतली तर ते असं म्हणतात की बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती, विक्रेता व विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय. बघा बाजारात अस्तित्वात असलेल्या म्हणजे बाजारात जी काही किंमत असेल ती किंमत सध्याची जी काही बाजारात किंमत असेल त्या किमतीला विक्रेता आणि विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यांचा जो काही संबंध आहे तो संबंध म्हणजे काय पुरवठा होय. किंवा आपण मग जशी व्याख्या बघितली की विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारामध्ये विक्रीसाठी आणला जातो किंवा उपलब्ध करून दिला जातो त्याला आपण काय म्हणतो पुरवठा म्हणतो. तर हा झाला पुरवठा किंवा पुरवठ्याची संकल्पना. आता जसं आपण मग बघितलं की साठा काय आहे पुरवठ्याचा स्रोत आहे. म्हणजेच पुरवठा हा साठ्यातील एक प्रकारे काय आहे प्रवाह आहे. पुरवठा हा साठ्यातील प्रवाह आहे. तर साठा हा पुरवठ्याचा काय आहे स्रोत किंवा उगम आहे. आणि मग याचाच अर्थ काय की विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रेत्याने प्रत्यक्ष विक्रीसाठी आणलेली जी काही वस्तूंची नगसंख्या आहे ती नगसंख्या म्हणजे काय तर पुरवठा होय. आता या ठिकाणी प्रवाह आणि उगम किंवा प्रवाह आणि स्रोत या दोन संकल्पना या ठिकाणी आलेल्या आहेत बघा. तर मग पुरवठा हा साठ्यातील काय आहे प्रवाह आहे. म्हणजेच साठ्यामधून आपण काय करणार वस्तू हळूहळू काढून घेणार म्हणजे त्याचा प्रवाह कुठे नेणार आपण बाजारामध्ये नेणार म्हणजे त्याला आपण काय म्हणतो प्रवाह. आणि उगम म्हणजे काय तर जी काही वस्तू आहे ती वस्तू आपण कुठून आणलेली आहे किंवा कशामधून आणलेली आहे तर त्या साठ्यामधून किंवा तुम्ही जो काय साठा करून ठेवलेला आहे त्या साठ्यामधून आपण आणलेली आहे. किंवा त्या नगसंख्येचा स्रोत कोणता आहे तर आपला साठा आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रवाह आणि साठा अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हटलेलं जातं. मग समजा जर आपण एखादं उदाहरण घेतलं तर ते लगेच तुमच्या लक्षात बसेल. समजा एखाद्या शेतकऱ्याने 2 क्विंटल तांदळाचे काय केलेलं आहे किंवा गव्हाचं म्हणा कोणते तुम्ही धान्य घेऊ शकता. समजा एखाद्या शेतकऱ्याने 2 क्विंटल ज्वारीचे उत्पादन घेतलेलं आहे म्हणजेच त्या ठिकाणी एकूण उत्पादन त्याचं किती आहे 2 क्विंटल. 2 क्विंटल उत्पादन आहे म्हणजेच तो त्याचा काय आहे 2 क्विंटल. पूर्वीचा काहीच त्याच्याकडे साठा नाही किंवा पूर्वी काहीच त्याच्याकडे अन्नधान्य शिल्लक नाही. आता जे त्याने उत्पादन केलं आहे तेवढं त्याच्याकडे आहे. म्हणजेच काय झालं ते त्याचं एकूण उत्पादन 2 क्विंटल झालं बरोबरच
त्या साठा देखील किती झाला, 2 क्विंटल साठा झाला. मग तोच त्याचा साठा झाला. आता या साठ्यातील त्याला काय करायचं आहे, अर्थव्यवस्थेमध्ये पुरवठा करायचा आहे. म्हणजे 2 क्विंटल तांदूळ किंवा गहू किंवा काही जे काय असेल ते तिथून त्याला काय करायचं आहे, बाजारामध्ये विक्रीसाठी आणायचं आहे. आता समजा 2,000 रुपये क्विंटल ज्वारीचा भाव आहे. आता 2,000 रुपये क्विंटल ज्वारीचा भाव आहे. त्याच्याकडे साठा किती आहे, 2 क्विंटल आहे. मग त्यांनी काय केलं, 2,000 रुपये क्विंटलला भाव असताना 1 क्विंटल त्यांनी ज्वारी विकली. लक्षात घ्या. म्हणजेच त्या किमतीला, म्हणजे 2,000 रुपये क्विंटल किमतीला प्रत्यक्ष बाजारामध्ये विक्रीसाठी किती माल आला, तर 1 क्विंटल ज्वारी बाजारामध्ये विक्रीसाठी आली. म्हणजे हा जो काही 1 क्विंटल गहू आहे किंवा ज्वारी आहे, ती ज्वारी काय झाली, प्रत्यक्ष बाजारातील पुरवठा झाली. आणि साठा जो आहे तो साठा किती राहिला, मग 1 क्विंटल साठा राहिला. मग ही जे काही एकूण उत्पादन, साठा आणि एकूण पुरवठा किंवा पुरवठा ह्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपल्या लक्षात आलं असेल की मागणीप्रमाणेच पुरवठा निर्धारित होत असताना किंवा पुरवठ्यासाठी काही आवश्यक गोष्टी असतात की त्याशिवाय आपल्याला पुरवठा करता येऊ शकत नाही किंवा पुरवठा बाजारामध्ये होऊ शकत नाही. तर त्यातला पहिला आपण असं म्हणू शकतो की वस्तूंची नगसंख्या. म्हणजे पुरवठा होण्यासाठी आवश्यक घटक पहिला आहे तो म्हणजे वस्तूंची नगसंख्या. जर वस्तूंची नगसंख्या म्हणजेच आपल्याकडे जर साठा नसेल तर आपण पुरवठा करू शकत नाही. म्हणजे तेवढी नगसंख्या आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं आहे विक्रीची इच्छा. कारण का विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला एखादा विक्रेता किती नग विकायला तयार आहे हे सांगणं म्हणजे काय, पुरवठा. मग पुरवठा निर्धारित होत असताना किंवा पुरवठ्यासाठी आवश्यक दुसरा घटक कोणता, तर विक्रीची इच्छा. म्हणजे विशिष्ट किमतीला त्या बाजारामध्ये विक्रेता किती नग विकायला तयार आहे, म्हणजे त्याला विक्री करण्याची इच्छा आहे की नाही. जसं मग आपण एक उदाहरण बघितलं की 2,000 रुपये क्विंटल ज्वारीचा भाव आहे, पण त्याला तो 2 क्विंटल ज्वारी विकतोय का, तर नाही. तर त्या 2,000 रुपये क्विंटलला त्याची इच्छा किती आहे, तर 1च पोतं किंवा 1च क्विंटल आपल्याला ज्वारी विकायची आहे. म्हणजे त्याच्या झाली काय, विक्रीची इच्छा झाली. मग विक्रीची इच्छा असणं गरजेचं आहे. विक्रीची इच्छा नसेल तर तो पुरवठा करू शकत नाही. त्यानंतर वस्तूची किंमत. हा म्हणजे जसे आपण वरचे 2 घटक महत्वाचे बघितले तसंच वस्तूची किंमत देखील अत्यंत महत्वाची आहे. कारण का किंमत व्यक्त केल्याखेरीज जसं मागणीला अर्थ उरत नाही तसंच किंमत व्यक्त केल्याखेरीज पुरवठ्याला देखील अर्थ उरत नाही. कारण का जसं ग्राहक आपलं हित पाहतो तसंच विक्रेता किंवा उत्पादक जो आहे तो उत्पादक देखील आपलं हित पाहत असतो. कारण का ज्याला जास्तीत जास्त किंमत जर मिळाली तर त्याला त्याच्यामध्ये नफा मिळणार आहे. जर कमी किंमत होत गेली तर त्याला नफा मिळणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काय करत असतो की वस्तूची किंमत तो अंदाज घेत असतो आणि त्याप्रमाणे बाजारामध्ये पुरवठा किती करायचा हे तो त्या ठिकाणी ठरवत असतो. म्हणजे वस्तूंची किंमत जी आहे ती किंमत त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. त्याशिवाय पुरवठा जो आहे तो केला जाऊ शकत नाही. त्यानंतर चौथा घटक त्या ठिकाणी आहे तो विशिष्ट कालावधी किंवा त्याला आपण म्हणतो कालखंड. तर कालखंड देखील अत्यंत महत्त्वाचा आहे किंवा कालावधी जो आहे तो कालावधी देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या 4 घटकाशिवाय पुरवठा जो आहे तो पुरवठा शक्य होऊ शकत नाही. म्हणजेच असं आपण म्हणू की पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही अटी आहेत किंवा घटक जे आहेत ते घटक 4 प्रकारचे आहेत. ते म्हणजे वस्तूंची नगसंख्या, त्यानंतर विक्रीची इच्छा, वस्तूची किंमत आणि शेवटी आहे विशिष्ट कालावधी. तशा पद्धतीने या 4 घटकाच्या माध्यमातून पुरवठा जो आहे तो पुरवठा निर्धारित होत असतो किंवा पुरवठा आवश्यक जे काही घटक आहेत ते घटक हे सांगता येतात. त्यानंतर आपल्याला याच संकल्पनेमधला जर आपण फरक लक्षात घेतला म्हणजे साठा आणि पुरवठा यांच्यातला जर फरक लक्षात घेतला तर ही संकल्पना अधिक आपल्याला समजायला काय होईल, मदत होईल. तर आपण साठा आणि पुरवठा यातला नेमका फरक काय आहे या 2 संकल्पनेमधला तर ते आपण बघू. तर विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे अस्तित्वात असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. म्हणजे फरक जर आपण व्याख्येमधला जर आपण फरक बघितला तो कोणता आहे, पहिले आपण समजा साठ्याची बघू. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे अस्तित्वात असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय. आता यालाच काय म्हटलं जातं तर संभाव्य पुरवठा असं देखील म्हटलं जातं. आता
पुरवठ्याची जर आपण व्याख्या बघितली तर काय, विशिष्ट किमतीत विशिष्ट कालावधीत विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली नगसंख्या म्हणजे पुरवठा होय. हे झाला व्याख्येतला फरक. त्यानंतर दुसरा आपण फरक विचारात घेतला तर साठा हा उत्पादनावरती अवलंबून आहे. साठा कशावरती अवलंबून आहे तर उत्पादनावर अवलंबून आहे. आणि पुरवठा हा साठा आणि किमतीवर अवलंबून आहे. साठा कशावरती अवलंबून आहे तर उत्पादनावरती अवलंबून आहे. आणि पुरवठा कशावरती अवलंबून आहे तर साठा आणि किंमत या घटकावरती अवलंबून आहे. तो कसा तर उत्पादन झाल्याशिवाय साठा होऊ शकत नाही, बरोबर. आणि मग आपल्याला पुरवठा करायचा म्हटलं तर पुरवठा कशामधून आपण करणार आहात, साठ्यामधून करणार आहात. म्हणजे पुरवठा करण्यासाठी साठा हा घटक महत्वाचा आहे. त्याचबरोबर किंमत हे घटक देखील महत्वाचा आहे. कारण का किंमत व्यक्त केल्याखेरीज पुरवठा जो आहे तो पुरवठा किती करायचा तो उत्पादक ठरू शकत नाही. म्हणजे किंमत माहीत असल्याशिवाय आपल्याला किती नग विकायचे आहेत ते तो ठरू शकत नाही. म्हणजेच पुरवठा हा साठ्याबरोबरच किमतीवरती देखील काय आहे अवलंबून आहे. त्यानंतर दुसरा आपल्याला त्या ठिकाणी फरक सांगता येऊ शकतो की साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, तर पुरवठा हा साठ्याचा काय आहे प्रवाह आहे. किंवा असं देखील म्हटलं जातं साठा हा स्रोत आहे तर पुरवठा हा प्रवाह आहे. म्हणजेच वस्तू ज्या आहेत त्या वस्तू काय होणार आहेत, एका ठिकाणी येणार आहेत, त्या ठिकाणी साठणार आहेत. म्हणजे ते ठिकाण जे आहे ते ठिकाण काय आहे स्रोत आहे. आणि प्रवाह जो आहे वस्तू येत आहेत म्हणजेच काय आहे पुरवठा त्या ठिकाणी होत आहे. म्हणजे साठा आणि पुरवठा हा घटक स्रोत आणि प्रवाह या दोन घटकामध्ये काय झालेला आहे विभागलेला आहे. त्यानंतर दुसरा त्या ठिकाणी एक असा फरक सांगता येतो याच्यामधला की साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. लक्षात घ्या, पुरवठा हा किंवा साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो, पण पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. जास्तीत जास्त पुरवठा जर आपण बघितला तर तो साठ्या इतका असू शकतो, साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी साठा आणि पुरवठा यांच्यातला जो काही संबंध आहे किंवा यांच्यातला जो काही फरक आहे तो फरक देखील आपल्याला अशा पद्धतीने स्पष्ट करता येतो. म्हणजे याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की साठा नेमका काय आहे किंवा एकूण उत्पादन काय आहे, पुरवठा काय आहे. तर अशा पद्धतीने या पुरवठा विश्लेषण या संकल्पनेमध्ये एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्यानंतर या पुरवठा विश्लेषण या संकल्पनेमधलं पुढला भाग जर आपण बघितला तर तो आहे पुरवठा पत्रक. मग याच्यामध्ये जसं आपण मागणीचं प्रकरण बघितलं, मागणीमध्ये मागणी पत्रक बघितलं, त्याच्यामध्ये वैयक्तिक मागणी आणि बाजार मागणी हे घटक विचारात घेतले. तसंच या पुरवठा विश्लेषण किंवा सप्लाय अनालिसिस या प्रकरणामध्ये देखील पुरवठा पत्रक आणि पुरवठा पत्रकामध्ये वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि बाजार पुरवठा पत्रक या संकल्पना देखील आहेत. तर त्या उद्याच्या तासाला आपण विचारात घेऊ. तर या ठिकाणी आपला पुरवठा विश्लेषण या प्रकरणामधला पहिला भाग जो आहे म्हणजेच एकूण उत्पादन, साठा, पुरवठा, त्याचबरोबर साठा आणि पुरवठा यांच्यातला जो काही फरक आहे तो फरक देखील आपण या ठिकाणी आज बघितलेला आहे. तर यानंतरचा जो भाग असेल तो म्हणजे पुरवठा पत्रक हे उद्याच्या लेक्चरला आपण विचारात घेऊ.